गो तस्करांच्या पाठलागात पोलीस वाहन उलटले. दिघोरी मोठी ठाणे अंतर्गत साकोली लाखांदूर मुख्य मार्गावरील घटना. मुरमाडी दिघोरी मोठी येथील पोलीस ठाण्यात नियंत्रण कक्षाद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे 2 पिकअप वाहनातून मुक्या प्राण्यांची तस्करी होत असल्याची माहिती मिळताच येथील पोलीस वाहन तस्करांचा पाठलाग करीत असताना वाहनाच्या मागच्या बाजूने पोलीस वाहनाला कट लागल्याने पोलीस वाहनाने 2 ते 3 वेळा पलटी मारली. सुदैवाने यात बसलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मोठी इजा झाली नसून फक्त किरकोळ जखम झालेली आहे. सदरची घटना पोलीस ठाणे दिघोरीच्या अगदी 100 मीटर अंतरावर असलेल्या साकोली लाखांदूर हायवेवर रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली. जनावरांचे तस्करीची माहिती नियंत्रण कक्षातून होताच दिघोरी ठाण्याचे ठाणेदार आशिष गद्रे यांनी आपले कर्मचारी पोलीस हवालदार नवनाथ शिंदे, पोलीस शी उमेश वलके, अजित शेळके व पोलीस वाहन चालक आकाश सोनवणे यांना तस्करी रोखण्यासाठी सदरच्या प्रांत लोकेशनच्या दिशेने पाठविले. त्या अनुषंगाने पथक दिघोरी बोंडगाव रस्त्यावर तस्करांच्या वाहनाची वाट बघत होते. पोलीस गाडी दिसताच बिना नंबर प्लेटच्या दोन्ही पिकअप वाहनांनी दिघोरी लाखांदूर रस्त्यावरून धूम ठोकली. यात वाहनाच्या सिनेस्टाईल पाठलाग करीत असतात अचानक तस्कराच्या गाडीच्या मागील बाजूची कट पोलीस वाहनाला लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले व पोलीस ठाणेलगत अगदी 100 मीटर अंतरावर पोलीस वाहनाने 2 ते 3 पलट्या मारल्या. सुदैवाने कोणत्याही प्रकारची पोलीस कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत झाली नसून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून सुट्टी देण्यात आली. सदर घटनेचा तपास ठाणेदार आशिष गद्रे यांच्या मार्गदर्शनात सुरू असून अज्ञात बिना नंबर प्लेटच्या दोन्ही पिकअप वाहनांवर कलम 125 281 भारतीय न्याय संहिता 11/5 प्राण्यांची जबरी वाहतूक व मोटर ॲक्ट कायदा 184 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.